नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. आपल्या कोशिंबीर सिरीजमधली दुसरी भन्नाट रेसिपी मी घेऊन आली आहे. पारंपरिक पद्धतीने गाजराची कोशिंबीर, ताज्या गाजराचा गोडवा, त्याचबरोबर खमंग फोडणीचा सुगंध आणि लिंबाच्या रसाची आंबटसर चव. अगदी साधी पण मन जिंकणारी रेसिपी आहे. कमी वेळामध्ये झटपट आणि कमी साहित्यामध्ये तयार होते. चला तर मग घरगुती स्टाईलने किंवा पारंपरिक पद्धतीने गाजराची कोशिंबीर तयार करूयात. तर या ठिकाणी मी एक मोठ्या आकाराचा गाजर स्वच्छ धुवून वरची साल काढून जाड किसणीवर किसून घेतला आहे. त्यानंतर 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो बारीक कट करायचे आहे आणि 1 मीडियम आकाराचा कांदा बारीक कट करून टाकायचा आहे. तर शक्यतो जाड किसणीवरच हे गाजर किसून घ्या आणि त्याचबरोबर वजनी म्हणाल तर पाव किलो मी या ठिकाणी गाजर घेतला आहे. टोमॅटो व कांदा टाकल्यामुळे ना ही कोशिंबीर खाताना नरम लागते, त्यामुळे टोमॅटो आणि कांदा आवर्जून टाका. हे सगळे पदार्थ आता आपल्याला एका बाउलमध्ये मिक्स करायचे आहे. अजूनच या कोशिंबीरीची चव वाढण्यासाठी किंवा मिळून येण्यासाठी 2 मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा. पाव कप या ठिकाणी ओल्या नारळाचा चव टाकून घ्यायचा आहे. त्याचबरोबर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. अर्धा लिंबाचा रस टाकायचा आहे. लिंबाचा रस टाकल्यामुळे ना हिला छान आंबटसर थोडीशी चव येते. आता या कोशिंबिरीचा गोडवा वाढवण्यासाठी मी 1 चमचा पोह्यांचा चमचा भरून साखर टाकली आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. हे सर्व पदार्थ आधी व्यवस्थित मिक्स करायचे आहे. तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला ही कोशिंबीर स्पेशल सिरीज कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. हे सर्व पदार्थ आधी मिक्स करून घ्यायचे आहे आणि मग यासाठी आपण एक खमंग असा तडका तयार करणार आहोत. तर तडका पॅनमध्ये ना आता आपल्याला 1 चमचा तेल घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही साजूक तुपाची सुद्धा याला फोडणी देऊ शकतात, पण तेलाची फोडणी जास्त खमंग लागते. तेल गरम झालं की पाव चमचा मोहरी टाकायची आहे. मोहरी मात्र चांगली फुटू द्यायची आहे, यामुळे या तडक्याची चव खूपच छान लागते. मोहरी फुटल्यासारखी दिसली की पाव चमचा यामध्ये हिंग घालायचा आहे. त्याचबरोबर मी यामध्ये 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकल्या आहे. खूप जास्त बारीक कट करून टाकल्या ना तर बऱ्याचदा काय होतं, घरामध्ये लहान मुलं जर खाणारी असतील ना त्यांच्या दाताखाली येते आणि मग त्यांना ती कोशिंबीर तिखट लागू शकते. त्यामुळे असे मीडियम आकाराचे तुकडे करून टाका. तर या ठिकाणी मला एक महत्त्वाची टिप किंवा माझा अनुभव तुम्हाला शेअर करायचा आहे. जर तुम्ही ही कोशिंबीर लगेच खाणार असाल तर गरम गरम तडका या कोशिंबीरीवर टाकला तरीही चालेल. पण जर तुम्हाला कोशिंबीर खायला वेळ असेल, जेवणाला वेळ असेल, तर शक्यतो हा जो तडका आहे ना तो गार करून मग टाका. याने काय होतं की कोशिंबीर लवकर आंबट होत नाही. तर आता अशी आपली मस्त गाजराची कोशिंबीर रेडी आहे. तुम्हीसुद्धा करून बघा. माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.